गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे शासनाच्या वतीने नवीन प्रोजेक्ट करण्यात येत असून यासाठी आवागमन करण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात येणार असून याकरिता भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील शेतकऱ्यांची वडिलोपार्जित शेतजमीन शासन भूसंपादित करणार आहे। 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवन हे सुपीक शेतीवर अवलंबून आहे। ही शेती जर भूसंपादित झाली तर शेतकरी हा हतबल होणार आहे। याकरिता शासनास आम्ही शेती देणार नाही। याकरिता 4ही शेतकऱ्यांनी आज भंडारा येथे भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला असून यावेळी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव पौर्णिमा भिलावे। माझी शेती नानोरी गावामध्ये आहे, म्हणजे ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये। आम्ही इथे आज 4ही जिल्ह्याचे शेतकरी आलो आहे आणि आज इथे भंडाऱ्यातच नाही तर चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली सगळ्या कार्यालयामध्ये आमचा हा मोर्चा धडक जाणार आहे। कारण की आम्हाला आमची शेती द्यायची नाहीये, ही मागणी दादांनी आताच आपल्याला सांगितली। पण या शेतीवर आमचा शेतकरी जगत आहे आणि त्या शेतकऱ्याजवळून जर शेती गेली आज तर तो हतबल होणार आहे, निर्बल होणार आहे। त्याच्याजवळ त्याची शेती नसेल तर तो त्याचा परिवार चालवू शकणार नाही आहे। आणि त्याचनुसार आमची ही जमीन काही आजची नाही आहे, वडिलोपार्जित आहे। आमच्या सुपीक जमिनी आहेत आणि आमच्या सुपीक जमिनीमधून हे आपलं समृद्धी महामार्ग नेत आहेत। म्हणजे फक्त सुरजागडच्या प्रोजेक्टसाठी एवढा मोठ्या आमच्या सुपीक जमिनींचा हे करतायत, ते भूसंपादन करतायत। आणि आता आमची जमीन गेलेली आहे, उद्या आमच्या बाजूची जमीन जाणार आहे। म्हणजे आम्हीच हतबल नाही होणार आहोत, आमच्या बाजूचा शेतकरी हतबल होणार आहे। त्या गाड्यांवरून जो धूळ येणार आहे, जे आता प्रोजेक्ट बनताना जो सिमेंट आहे ते सिमेंटचं पाणी जाणार आहे, सिमेंट जाणार आहे। म्हणजे आमची 1 एकर किंवा 2 एकर किंवा आमची म्हणजे जितकी आमची जमीन जात आहे तितकीच नाही जात आहे, आमची उर्वरित जमीन सुद्धा ते संपादित करतायत त्याच्यामुळे। म्हणून आम्ही इतकं नुकसान सहन करून आम्ही का त्यांना जायचं? आमची कोणती म्हणजे आम्हाला कोणता फायदा आहे सुरजागडच्या त्या प्रोजेक्टचा? आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहतो, आमचा जो एरिया आहे तो आमचा हरित एरिया आहे। त्याच्यामध्ये काय म्हणतात, प्रदूषण नाहीये आणि आम्हाला प्रदूषण मुक्तच राहू द्या। आम्हाला प्रदूषणामध्ये राहायचं नाहीये। हे आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला शेती द्यायची नाहीये। आमची प्रमुख मागणी आहे। माझं नाव आहे रवींद्र डांगे, मी ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये राहतो आहे। आणि आमची प्रमुख सगळ्यात पहिली मागणी जी आहे शासनाला, आम्ही सदर प्रकल्पाकरिता आम्ही आपली शेतजमीन देण्यासाठी कोणत्याही स्थितीमध्ये आम्ही तयार नाही आहोत। आम्ही शासनासोबत कुठल्याही प्रकारचा आमचा जीव गेला तरी चालेल, मात्र आम्ही या प्रोजेक्टसाठी आपली शेती जमीन कुठल्याही स्थितीमध्ये देण्यासाठी तयार नाही आहोत। याचं प्रमुख कारण असं आहे की ज्या पिढ्याने पिढ्या आमच्या चालत आलेल्या आहे, ज्या शेतावरती आमच्या आजो पंजोबे चालत आलेले आहे, ज्या P1 वरती माझ्या आजाचं नाव आहे, त्याच्याही अगोदर माझे पंजोबा त्या शेतीवरती जगलेले आहेत। अशी शेत जमिनी आम्ही शासनाला या प्रकल्पाकरिता देऊन आम्ही आमचे संसार उघड्यावर पाळणार नाही। आणि अशा स्थितीमध्ये संपूर्ण 4ही जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक होऊन आज भंडाराच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा आम्हाला हल्ला बोलण्याचा आहे। शेती आमच्या हक्काची, शेती आमच्या हक्काची। क्या आपकी गाड़ी कभी किसी को ब्लॉक कर देती है या एक्सीडेंट में कोई हेल्प नहीं मिलती? मिलिए सेफ्टी क्यूआर से, आपकी गाड़ी का डिजिटल गार्डियन जो हर मुश्किल में आपके साथ है। अगर कोई आपकी गाड़ी से ब्लॉक हो जाए तो वो बस क्यूआर स्कैन करेगा और आपको तुरंत मैसेज आएगा। एक्सीडेंट की सिचुएशन में कोई भी क्यूआर स्कैन करके आपके इमरजेंसी कॉन्टैक्ट्स को तुरंत कॉल कर सकता है। आज ही सेफ्टी क्यूआर लगवाइए और हर सफर को सेफ बनाइए। एक बार रजिस्टर करो, लाइफ टाइम प्रोटेक्शन पाओ।